नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आमोद या पुस्तकातील एकादशः पाठः जटायु शौर्यम बघणार आहोत। महर्षी वाल्मिकी रामायणम रचितवान। महर्षी वाल्मिकींनी रामायणाची रचना केली। रामायणे सप्तकांडानि सन्ति। रामायणामध्ये 7 कांड आहेत। एकम बालकांडम, द्वे अयोध्याकांडम, त्रीणि अरण्यकांडम, चत्वारि किष्किन्धाकांडम, पंचम सुंदरकांडम, षष्ठम युद्धकांडम, सप्तमम उत्तरकांडम। रामायणामध्ये 7 कांड आहेत। बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किन्धाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड। 24,000 श्लोकेषु संपूर्णं रामायणं रचितम् अस्ति। 24,000 श्लोकांमध्ये रामायणाची रचना केली आहे। रामायणे निसर्गचित्रणं पशुपक्षीणां चित्रणं अपि अस्ति। रामायणामध्ये निसर्ग चित्रण पशुपक्ष्यांचे चित्रण केलेले आहे। रामायणस्य अरण्यकांडात 47 सर्गात 49 सर्गपर्यन्तं केचन श्लोकाः अत्र चिताः। रामायणाच्या अरण्यकांडातून 47 सर्गापासून 49 सर्गापर्यंत काही निवडक श्लोक येथे घेतलेले आहेत। एतेषु श्लोकेषु जटायु रावणयोः संघर्षस्य वर्णनं विद्यते। या श्लोकांमध्ये जटायु रावणाच्या संघर्षाचे वर्णन केलेले आहे। वनवासकाले सीतां छलेन एकाकिनीं कृत्वा रावणः परिव्राजकवेषेण पर्णकुटीं संप्राप्तः। वनवासात असताना सीता एकाकी असलेली पाहून रावणाने ऋषींचा वेश धारण करून पर्णकुटीमध्ये प्रवेश केला। तस्मै भिक्षां दातुं सीता बहिरागता। तं परिव्राजकं रावणमिति ज्ञात्वा तस्य हेतुं च अवगम्य परुषशब्दैः तस्य निर्भर्त्सनां कृतवती। त्याला भिक्षा देण्यासाठी सीता बाहेर आली। तो ऋषी रावण आहे हे तिला समजल्यावर त्याचा हेतू तिला कळल्यानंतर वाईट शब्दांमध्ये त्याची निर्भर्त्सना केली। तथापि बलेन रावणः ताम अपहर्तुं प्रायतत। तरी सुद्धा रावण बळजबरीने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करतो। ततः अग्रे। त्यानंतर काय घडते याचे वर्णन इथे केलेले आहे। युद्धप्रसंग आहे। पक्षीराज जटायू पंचवटी वनामध्ये आक्रोश करणाऱ्या सीतेचा करुण आवाज ऐकतो। तिचे अपहरण करण्यासाठी आलेल्या रावणाला असे निंदात्मक कार्य करण्यासाठी थांबवतो। त्याला समजावतो, असे निंदनीय कार्य करू नको। परंतु अपरिवर्तनीय बुद्धी असलेला रावण त्या जटायूला चापल्यापासून दूर करतो। तेव्हा पक्षीराज जटायू आपल्या चोचीने व पायाने रावणावर प्रहार करतो आणि आपल्या नखांनी रावणाच्या शरीरावर घाव करतो। अशा विविध प्रकारे रावण व जटायूचे युद्ध सुरू होते आणि शेवटी हतबल होऊन जटायू धरणीवर कोसळतो। ह्या रावण आणि जटायूचे वर्णन ह्या श्लोकांमध्ये केलेले आहे। बघूया त्यांच्यात काय संवाद झालेला आहे तो। रामायणम रोड बाय महर्षी वाल्मीकिः। इन रामायण 7 कांडाः। बालकांडम, 2nd अयोध्याकांडम, 3rd अरण्यकांडम, 4th किष्किन्धाकांडम, 5th सुंदरकांडम, 6th युद्धकांडम, 7th उत्तरकांडम. There were 24,000 shloks
included in Ramayanam. 47 sargas up to 49 sargas, some shlokas collected here. Dramatic situation of Jatayu and Ravan fighting are described here. When Ravana carries away Sita, Sita calls out for Ram and Lakshmana again and again. Sita reapproaches Ravana, pleads, threats Ravana with dire consequences. Sita pulls a few ornaments in bundles and throws them down in the midst of Vanaras. She hopes somebody will communicate this to Rama. Ravana takes Sita to his palace, shows her round the mansion, the wealth, attendants, etc. Jatayu sees Ravana carrying Sita, pleads with Ravana to return Sita. Ravana pays no deed. Jatayu fights with Ravana. Wounded by Ravana, clips Jatayu's wings and carries away Sita. Jatayu informs Ram about his combat with Ravana and Sita abduction, and then Jatayu died. Let us see. बघा चित्रामध्ये जटायू पक्षी दाखवलेला आहे. रावणाने त्याचे पंख कट केले आहेत. आकाश मार्गाने रावण सीतेला पळवून नेत आहे. दोघांमध्ये युद्ध चालले आहे. जटायूने रावणाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण रावणाने शेवटी जटायूला घायाळ करून खाली जमिनीवर पाडले व तो सीतेला घेऊन जाण्यात यशस्वी झाला. सा गृहीता अतिचुक्रोश रावणेन यशस्विनी रामेति सीता दुःखार्ता रामे दूरगते वने. अन्वयः रामे वने दूरगते रावणेन गृहीता सा यशस्विनी सीता दुःखार्ता भूत्वा राम इति अतिचुक्रोश. English meaning: seized by Ravana, illustrious Sita screamed aloud, alas, Rama, for one who was far away in the forest. मराठी meaning: जेव्हा रावणाने सीतेला पकडले तेव्हा अतिशय मोठ्या आवाजात, दुःखी आवाजामध्ये वनामध्ये दूर गेलेल्या रामाला सीतेने हाक मारली. शब्दार्थाः रावणेन बाय रावणा, गृहीता सीज्ड, यशस्विनी illustrious सीता that सीता, दुःखार्ता helpless in grief, वने into the forest, दूरगतम who was far away, अतिचुक्रोश screamed aloud. द्वितीय श्लोकः. सा तदा करुणावाचो विलपन्ति सुदुःखिता वनस्पतिगतं गृधं ददर्शायतलोचना. शब्दार्थाः तदा then, करुणा piteously, वाचः words, विलपन्ति pleading, crying, सुदुःखिता very sadly, आयतलोचना large eyed, गृधम vulture, ददर्श saw. अन्वयः तदा सुदुःखिता करुणावाचः विलपन्ति आयतलोचना वनस्पतिगतं गृधं ददर्श. संधिविग्रहाः. वाचः विलपन्ति, वाचः धन विलपन्ति, ददर्श आयतलोचना, ददर्श धन आयतलोचना. English meaning: then Sita, who was
lamenting pitiful words, who was very sad and who was having long and beautiful eyes, saw Jatayu, who was sitting on big tree. मराठी मीनिंग, तेव्हा सीतेने करुणापूर्वक अतिशय दुःखी अशा आवाजात झाडावर बसलेल्या जटायूला मोठमोठे डोळे असलेल्या सीतेने पाहिले. श्लोक नंबर 3. जटायो पश्य मामार्य ह्रियमाणामनाथवत् अनेन राक्षसेन्द्रेण करुणं पापकर्मणा. संधी विग्रहाः. मामार्य, माम धन आर्य, ह्रियमाणामनाथवत्, ह्रियमाणां धन अनाथवत्. अन्वयः. आर्यजटायो अनेन पापकर्मणा राक्षसेन्द्रेण करुणम् अनाथवत् ह्रियमाणां मां पश्य. English meaning, O gentleman Jatayu, see me be carried out sibling like an orphan by Ravana, a king of demons, who is engaged in doing evil deeds. मराठी मीनिंग, इथे संबोधन वापरलंय जटायूसाठी. हे जटायू, आर्य, माझ्याकडे बघ. अनाथाप्रमाणे घेऊन जाणाऱ्या या राक्षसाद्वारा निर्दयतापूर्वक दुष्कर्मी पापकर्मी राक्षसाला बघ. शब्दार्थाः. अनेन बाय धिस वन, राक्षसेंद्रेण बाय द किंग ऑफ डेमन्स, अनाथवत लाइक एन ऑर्फन, पापकर्मणा by sinful deeds, karunam in a desperate way, ह्रियमाणां being carried away, माम मी, पश्य see. श्लोक 4. तं शब्दं वसुप्तस्तु जटायुरथशुश्रुवे निरैक्षत रावणं क्षिप्रं वैदेहीं च ददर्शसः. संधी विग्रहाः. जटायुरथ, जटायु धन अथ, शब्दं वसुप्तस्तु, शब्दं धन अवसुप्त धन तु. अन्वयः. अथ अवसुप्तः जटायुः तु तं शब्दं शुश्रुवे क्षिप्रं रावणं निरीक्ष्य सः वैदेही च ददर्श. English meaning, then that Jatayu, who was asleep, heard those words, and having seen Ravana, he saw Sita quickly. मराठी मीनिंग, तेव्हा झोपेत असलेल्या त्या पक्षाने म्हणजे जटायूने ते शब्द ऐकले. तेव्हा तो जागा झाला व रावणाला पाहिले. त्याच क्षणी सीतेला त्याने बघितले. शब्दार्थाः. अवसुप्तः रिपोजिंग, तं शब्दं that sound, शुश्रुवे heard, अथ and, क्षिप्रम at once, निरीक्ष्य observed, वैदेही सीता, ददर्श saw. श्लोक नंबर 5. ततः पर्वतशृङ्गाभा तीक्ष्णतुण्डः खगोत्तमः वनस्पतिगतः श्रीमान् व्याजहार शुभां गिरम्. संधि विग्रहाः. पर्वतशृङ्गाभस्तीक्ष्णतुण्डः, पर्वतशृङ्गाभः धन तीक्ष्णतुण्डः, खगोत्तम खग धन
उत्तमः श्रीमान व्याजहार श्रीमान धन व्याजहार अन्वयः ततः पर्वत शृंगाभ तीक्ष्णतुण्डः खगोत्तमः वनस्पतिगतः श्रीमान शुभां गिरं व्यजहार. English meaning: then attractive peak like mountain having sharp beak, that beautiful bird named Jatayu, who was sitting on the big tree, spoke thus in very fine words. मराठी meaning: तेव्हा पर्वत शिखरांप्रमाणे कांती असलेला तीक्ष्ण चोच असलेला मोठ्या वृक्षावर बसलेल्या शोभायुक्त अशा पक्षीराज जटायूने सुंदर आवाजात सांगितले. शब्दार्थाः पर्वतशृंगाभ लुकिंग लाइक अ पार्ट ऑफ द माउंटन. तीक्ष्णतुण्डः तीक्ष्णतुण्डः शार्प बीक. श्रीमान ग्लोरियस. वनस्पतिगतः फ्रॉम द टॉप ऑफ द ट्री. खगोत्तमः ऑस्पिशियस बेस्ट अमंग बर्ड्स. शृंगाभा ऑस्पिशियस. कीरम वर्ड्स. व्याजहार अटर्ड. श्लोक नंबर 6. निवर्तयं मतिं नीचां परदाराभिमर्शनात् न तत्समाचरेद्धीरो परो यद्धि विगर्हयेत्. अन्वयः परदारा अभिमर्शनात् नीचां मतिं निवर्तय धीरः तत् न समाचरेत् यत् अस्य परः विगर्हयेत्. संधि विग्रहाः. परदाराभिमर्शनात् परदारा धन अभिमर्शनात् न तत्समाचरेद्धीरो न धन तत् धन समाचरेत् धन धीरः यत्परो अस्य यत् धन परः धन अस्य. अन्वयः परदारा अभिमर्शनात् नीचां मतिः निवर्तय धीरः तत् न समाचरेत् यत् अस्य परः विगर्हयेत्. इंग्लिश मीनिंग: you should eliminate you mean thinking from the part of touching another's wife. A wise man should not behave such a manner for which he blamed by others. मराठी मीनिंग: दुसऱ्याच्या स्त्रीच्या स्पर्शाच्या दोषाने आपली नीच बुद्धीचा जो विचार आहे तो काढून टाक. बुद्धिमान माणसाने असे आचरण करू नये ज्यामुळे दुसरे लोक त्याची निंदा करतील. शब्दार्थाः नीचां मीन मतिम इन माइंड. परदाराभिमर्शनात् थॉट ऑफ टचिंग एन अदर्स वाइफ. निवर्तय refrain yourself. विगर्ह्येत in if he reproaches. परः others. यत् such deeds. तत् that. धीरः learn. न समाचरेत should not adopt. श्लोक 7. वृद्धो अहं त्वं युवा धन्वी सरतः कवचीशरी तथाप्यादाय वैदेहीं कुशली न गमिष्यसि. संधि विग्रहाः. वृद्धोः अहं वृद्धः धन अहं तथाप्यादाय तथापि धन आदाय. अन्वयः अहं
वृद्धः त्वं युवा धन्वी सरथः कवची शरी च अपि मे वैदेही आदाय कुशली न गमिष्यसि. English meaning, I am very old, but you are archer, sitting on chariot, having armor and arrows also. Even then you are not able to go from here safely, taking Sita with you. मराठी मीनिंग, मी तर म्हातारा आहे, पण तू युवक आहेस, तू रथवाला आहेस, कवचधारी आहेस, धनुष्यबाणाने युक्त आहेस, तरी पण तू सीतेला कुशलतापूर्वक येथून घेऊन जाऊ शकणार नाहीस. श्लोक नंबर 8. तस्य तीक्ष्ण नखाभ्याम तू चरणाभ्यां महाबलः चकार बहुधा गात्रे व्रणान् पतकसत्तमः. संधि विग्रहाः. व्रणान् पतकसत्तमः. व्रणान् धन पतकसत्तमः. अन्वयः महाबलः पतकसत्तमः तु तीक्ष्णनखाभ्यां चरणाभ्यां तस्य गात्रे बहुधा व्रणान् चकार. English meaning, then that powerful and beautiful bird attacked Jatayu variously with his sharp nails and with both of his feet and created wounds on रावणा's body. मराठी मीनिंग, तेव्हा त्या उत्तम आणि शक्तिशाली पक्षाने आपल्या तीक्ष्ण अशा नखांनी आणि पायांनी महाबलशाली असलेल्या रावणाच्या शरीरावर अनेक प्रकारचे घाव केले. शब्दार्थाः. महाबलः व्हेरी स्ट्रॉंग, तीक्ष्ण नखाभ्याम विथ शार्प क्लॉज, पतकसत्तमः वर्च्युअस vulture, चरणाभ्याम with both feet, गात्रे on the limbs, बहुधा many ways, व्रणान wounds, चकार pierced. श्लोक नंबर 9. ततो अस्य सशरं चापं मुक्तामणि विभूषितं चरणाभ्यां महातेजा बभंज पतगोत्तमः. संधि विग्रहाः. ततोस्य ततः धन अस्य. अन्वयः ततः महातेजा अस्य मुक्तामणि विभूषितं सक्षरं चापं महत् धनुः चरणाभ्यां बभंज. English meaning, then that very glorious Jatayu with both his feet broke in two pieces his very big bow along with the arrows which was decorated with precious pearls. मराठी meaning, तेव्हा अत्यंत तेजस्वी त्या जटायूने मोती आणि मानकांनी सजविलेल्या बाण लावलेल्या धनुष्याचे आपल्या दोन्ही पायाने तुकडे केले व धनुष्य तोडून टाकले. शब्दार्थाः. महातेजा पॉवरफुल, बभंज ब्रोक, सशरं चापं बो, चरणाभ्याम विथ claws, मुक्तामणि विभूषितं encrusted with pearls and gems, पतगोत्तमः lord of birds. श्लोक नंबर 10. ततः क्रोधात् दशग्रीवो गृध्रराजमपोथयत् पक्षौ पार्श्वौ च पादौ च खगम् उद्धृत्य सोऽच्युत
अचिनत् अन्वयः ततः सः दशग्रीवः क्रोधात् गृध्रराजम् अपोथयत् खड्गम् उद्धृत्य पक्षौ पार्श्वौ पादौ च अच्छिन्नत्. English meaning, then 10-headed Ravana attacked Jatayu with his fists and feet. Out of anger, lifted his sword and cut off both the wings and feet of Jatayu, who was fighting relentlessly. मराठी मीनिंग, त्यावेळी क्रोधात असलेल्या रावणाने जटायूचे दोन्हीही पंख व दोन्हीही पाय तलवारीने छाटून टाकले. शब्दार्थाः ततः देन दशग्रीवः 10-headed गृध्रराजम् जटायु क्रोधात् with anger अपोथयत् attack खड्ग तलवार sword उद्धृत्य after lifting पक्षौ 2 wings पार्श्वौ च both sides पादौ च feet अचिन्नत् cut off. श्लोक नंबर 11. स छिन्न पक्षः सहसा रक्षसा रौद्रकर्मणा निपपातः तो गृध्रो धरण्यामल्पजीवितः. अन्वयः तदा रक्षसा रौद्रकर्मणा सहसा हतः छिन्नपक्षः सः अल्पजीवितः गृधः धरण्यां निपपात. English meaning, then wounded and almost dead, the vulture fell down on the ground all at once when his wings were chipped by the demon of terrible deeds. मराठी मीनिंग, ज्यावेळी रावणाने निर्दयपणाने जटायूचे पंख छाटले त्यावेळी जटायू अर्धमेल्या अवस्थेत धरणीवर कोसळला. शब्दार्थाः रौद्रकर्मणा one who performs terrible deeds. रक्षसा by the demon. छिन्नपक्षः clipped wings. स that गृध्रः vulture. हतः hurt. अल्पजीवितः with very little life left. धरण्याम on the ground. सहसा immediately. निपपात fail. धन्यवादः. नमो नमः.